भाषणात वाक्य वापरत होता की जे जे मला सोडून गेले ते यापूर्वी पराभूत झालेले होते. आत्ताची ही निवडणूक त्याला अपवाद ठरताना पाहायला मिळते, कारण राष्ट्रवादी सोडून गेलेली असं सगळ्या स्थितीत दिसतंय. या निवडणुकीत लोकांनी तो अँगल घेतला नाही. साहेब, सातारा हा यशवंत विचारांचा जिल्हा असं म्हटलं जातं. सोबत पश्चिम महाराष्ट्रानं देखील महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक वेगळी पकड ठेवलेली आहे. या बदलाचं तुम्ही वर्णन कसं कराल? नाही, पॉईंट असायचं या जिल्ह्याचं काय किंवा महाराष्ट्राचं काय, आम्हा लोकांची जी जनरेशन आहे तिच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. त्यांचे विचार आम्ही स्वीकारलेले आहेत आणि त्या विचारानं जे काम करणारे लोक होते त्याच्यातला मोठा वर्ग हा भाजप आणि तत्सम लोकांच्यावर गेला. ही जी वस्तुस्थिती आज जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले. पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक गोष्ट सहभागी झालेले होते हे नाकारण्यात अर्थ नाही. पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहयोग सहभाग हा भाजपकडून ठेवला. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातल्या जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते. वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं. संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असतं तरी एक खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. त्याला जोडण्याचा एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं इकडे अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचं स्थान हे एका बाजूला आणि एक नौका तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल काल लागला, काल हा निकाल काल झाला. आज मी कराडमध्ये आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के बदलून प्रश्न विचारायचा आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता. मी काही घरी वाचलं नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करते, करू इच्छिते, त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या लोकांनाही कर्तृत्वानं ही उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे.